गणपतीचा सण इथला खूप चांगला मासे पकडायचे खोली तो शेतकरी आहे. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही या ठिकाणी उभारलं आहे. ती जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटे ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हत्या. ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा ते इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तवितला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोईने हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिच्या अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकवर यासारखे धान्य पिकवीत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकते. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असतात. थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे, तिकडे पांगुळगडा हे लहान मुलांना चालण्यासाठी.